नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि मी लावणार आहे हा शेवंतीचं झाड. तर मित्र बघितलेलं आहे त्या दिवशी मी शेवंतीचं झाड आणलेलं आहे. तर आता मी ही शेणखत आणि माती एकत्र काढून घेतलेली आहे आणि वरून राख टाकलेली आहे. आणि राख टाकून मस्त असं एक जीव करून घेणार आहे. त्याचा मस्त असं एक हे करून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे. आणि नंतर मी ते कुंडीत भरणार आहे. तर हे बघा, मी त्याच्या मुळाचे जे झाडाच्या जे नर्सरीतून आणलेली जे झाड आहे त्याचे मी ते मुळे असे मोकळे केलेत ना, तर ती ही माती आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी मुळं मोकळी करून घेतलेली आहे. तर मला एका ताईने विचारलं होतं की ताई, माझं शेवंतीचं झाड नीट फुटत नाही. तर ताई, अशा प्रकारे आपण हे मोकळं करून घेतलं ना, याची काय म्हणतात त्याला, माती, आणि त्याच्या मुळ्या मोकळ्या केल्या की छान प्रकारे आपलं झाड फुटू शकतं. तर हे बघा, अशा प्रकारे मी खाली पालापाचोळा भरून घेतलेला आहे. आणि नंतर यावर मी माती टाकणार आहे आणि परत एकदा पालापाचोळा टाकणार आहे, जेणेकरून आपल्याला माती पण कमी लागेल आणि आपलं झाड पाण्याचा निचरा राहून झाड छान प्रकारे आपलं फुटू शकतं. तर हे बघा, अशा प्रकारे मी परत पालापाचोळा नाही का गार्डनमधला असतो तो वाळलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे. आणि परत माती टाकून नंतर मी त्यात झाड लावणार आहे. तर आपल्या पाण्याचा छान प्रकारे एकदा निचरा झाला ना की त्या कुंडीतून, की मग व्यवस्थित असं झाड फुटून येतं. तर हे बघू शकता, अशा प्रकारे मी हे झाड लावून घेणार आहे. तर एकदम म्हणजे सोपी पद्धत आहे लावायची. आणि मी याच्या अगोदरचे मी तुम्ही बघितलेलेच आहे, मी कशा कुंड्या भरलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओत की मी किती छान प्रकारे असे शेवंती माझी मागची फुटलेली आहे. तर अशा प्रकारे मी पाणी टाकून घेणार आहे. पूर्ण पाणी मुळापर्यंत जाऊपर्यंत हे पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे पूर्ण नाही का हे होतं, माती पण थोडी हे असते तर ती छान. आणि हे बघा, हे झाड मी विचारलं होतं कालच्या व्हिडिओत, तर हे कुबेराचं झाड आहे. तर मला एका ताईने कमेंट करून सांगितलं होतं की ताई, हे कुबेराचं झाड आहे. तर त्याच प्रकारे कुंडी भरून मी हे झाड लावून घेणार आहे. तर बघू शकता, छान असं एक कुबेराचं झाड आणलेलं आहे. मी अजून एक मागवलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगणारच आहे कुठलं आहे ते. तर ते येईल 2-3 दिवसात, तर ते पण मी लावणार आहे. तर ते मी तुम्हाला सांगेलच ते कशाचं झाड आहे. तरी बघा, अशा प्रकारे कुबेराचं झाड पण मी सेम लावून घेतलेलं आहे. आणि बघा, ही शेवंती, तर ही कशी फुटते आणि कशी आपण याची पुढं फुले घेणार आहोत, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्कीच इथून पुढच्या व्हिडिओत आता दाखवतच जाणार आहे की कशाप्रकारे आपण शेवंती जास्त म्हणजे अनेक अशी मोठी हे केली, तर तिला मी पूर्ण अशी कट करून पूर्ण फुटून हे करणार आहे. तर हे बघू शकता, अशा प्रकारे ही मातीची कुंडी आहे. ही मागच्या वेळेस मी भरली होती, याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. तर बघा, किती छान प्रकारे फुटलेली आहे. सेम अशीच कुंडी भरली होती मी. आणि एकच मूळ काढून लावलं होतं झाडाचं, म्हणजे नाही का शेवंतीचं जे बुडाला फुटवे फुटतात ना, त्याचं एक मूळ काढून हे लावलेलं होतं. अशा 5 कुंड्या आहेत. तर त्यात काही आष्टर आहे, काही गलांडा आहे आणि काही शेवंती आहे. तर हे बघा, अशा प्रकारे इतकी छान अशी ही आपली शेवंती फुटलेली आहे. तर सेमच मी ह्या पण कुंड्या तशाच भरलेल्या आहेत. या 5 कुंड्या आहेत वेगळ्या वेगळ्या फुलांच्या. तर अशा प्रकारे छान अशा आपले शेवंती फूट करते. आणि नवीन आपल्याला हे रोप नंतर फुले यायला, आता हे खूप मोठे होणार, नंतर याला फुलं येणार. आता सध्या याला काही फुलं वगैरे नाही आहेत. आष्टरला आहे तिकडे मुळे फुलं, पण शेवंतीला नाही आहेत. आता हे जी नर्सरीतून मी आणलेले आहे, हिला आहेत 2 फुलं. आता याच्यानंतर कळी लागते का नाही माहिती नाही, पण छान प्रकारे आपण तिचं एक झाड तयार करून घेणार आहोत. आणि नंतर ज्या टायमाला त्याचं सीजन असतं त्या टायमाला छान असे फुलं आपल्याला भेटले पाहिजे. तर बघू शकता, अशा प्रकारे मी हे दोन्ही कुबेर आणि शेवंती अशा प्रकारे दोन्ही झाडं मी लावून घेतलेले आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे, ह्या 2 कुंड्या होत्या, 3 होत्या. एक माझ्या वहिनी माझ्या वहिनीने नेलेल्या आहेत. आणि आता ह्या 2 आता इथे शेजारी या कुंड्या झालेल्या आहेत, एक शेवंती आणि एक अष्टरची. तर अशा प्रकारे आपण जर भरून घेतले तर इतक्या छान असे आपले झाडं फुटू शकतात. आणि खूप लवकर, आता याचा व्हिडिओ मला वाटतं 1-1.5 महिना झाला असेल, 1.5 किंवा 2 महिने झाले असतील, माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे याचावाला. तर ही इतकी छान अशी फुटून आलेली आहे. तर एकदम सोपी पद्धत, साधी पद्धत, कमी माती, कमी वेळ लागणारे, अशा प्रकारे जर आपण कुंडी भरली तर छान असे आपले झाडं फुटू शकतात. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शॉर्ट व्हिडिओ पण बघा आणि एकमेकाला सपोर्ट नक्की करत जा कमेंटमधून. चला, भेटू आपण परत.